सामना एक षटकाचा पॉवर प्ले बंधनकारक आहे. दोन पंच आपण पाहतोय. पंच गणेश पाटील मॅन फ्रॉम पिंपळघर आणि पंच विनोद नाईक मॅन फ्रॉम कारिवली असे हे तीन पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानामध्ये. दोन चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. पालकने संघ प्लीज प्लीज कोऑपरेट करा. आयोजक वारंवार आम्हाला सूचना करतायत, तीच सूचना आम्ही तुम्हाला करतोय. पर्याय नाहीये, कारण की तुम्ही सर्व काही गोष्टी मागा पण वेळ मागू नका. थोडासा वेळ आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. जर आपण थोडंसं धावत आलात तर जरा बरं होईल. आपलं वॉर्मअप होईल, व्यायाम होईल आणि वेळ सुद्धा वाचेल आयोजकांचा. त्याच्यामुळे घाई करा. राहुल आणि विराज दोन फलंदाज खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय विवेक. चालू सामन्यातील विजेता संघ आई एकविरा स्पोर्ट्स खोणी या संघाशी दोन हात करेल. चला घाई करा लवकर प्लीज. पंच आमच्यासारखे आम्हीच काहीसं उत्तम उदाहरण पाहायला मिळत आहे गुणलेखकांच्या माध्यमातून. सुंदर असं छायाचित्रण आपण पाहतोय आरटी मूवीजच्या माध्यमातून. क्या बात आहे. 30 यार्ड सर्कल आपल्याला पाहायला मिळालं. कॅमेरा झूम होताना आपण पाहतोय. साइड कॅमेराने आपण पाहतोय. पहिला चेंडू विवेक. काय घडलंय काय घडलंय. पायचीची अपील पण चेंडू मात्र निघून गेला एका धावेकरता. लेग बाईचं स्वरूप आपण पाहतोय. पंच गणेश पाटील यांच्या माध्यमातून हा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज आलाय. फलंदाज राहुल स्ट्राईक वरती आपण पाहतोय. बॅटिंग स्टान्स वरती. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना आपण पाहतोय विवेक याला. चला कृपया घाई करा प्लीज. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे, याची सुद्धा नोंद घ्या. यावेळेस मात्र बॅटची गळा. चेंडू ट्रॅव्हल होतोय गल्ली रिजन मधून. दोन पायांमधून पसार. सीमापार चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 5 या अंकावरती आपण पाहतोय. 5 रन्स ऑन द बोर्ड. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू असतानाच सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. यावेळेस मात्र चेंडू हवेत. युवराज चेंडू खाली. झेल घेण्याचा चांगला प्रयत्न. ट्रॅजेडी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये घडताना धावा मिळत आहेत त्या दोन धावांच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 7 या अंकावरती. खऱ्या अर्थानं झेल झाला असता पण काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक थोडा अजून वाईड हवा होता. पण जर तर किंतु परंतु या शब्दांना क्रिकेटमध्ये थारा नाहीये आणि तीच गोष्ट मैदानाच्या आतमध्ये घडते. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक चांगल्या रीतीने सजवलं गेलंय. एक पेक्षा अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या बढतीनं धावफलक 8 या अंकावरती जाऊन पोहोचलंय. एक तुम्हारी तो एक हमारी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जे हनुमान क्रिकेट संघ पालकने आपण पाहतोय. लढत देताना गावदेवी धुंडावडवली या संघाशी. श्वान पथक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न. ही चूक यष्टीरक्षकाची आहे, क्षेत्ररक्षकाची आहे. इट्स अ वाईट +4. 5 धावा जोडल्या जातील. त्या दरम्यान इथे शुभेच्छा येतात
आता आपण एक काळ पाहतोय बैलगाडा शर्यत आहे आणि धोंडावाडोली गावचा छोटा ड्रायव्हर जयेश दळवी यांच्याकडून पालकना संघाला सुद्धा शुभेच्छा येतात आणि धोंडावाडोली संघाला दोन्ही संघाला शुभेच्छा येतात. खूप खूप धन्यवाद जयेशजी दळवी धोंडावाडोली. थँक्यू सो मच. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती 13 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती पुढचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र जयेशच्या करता पुढचा चेंडू विराजेच्या करता निघून चाललाय चेंडू इन बिटवीन द गॅप. मिळतील धावा 4, देखना चौकार. लेदर क्रिकेट अकॅडमी आपण बाजूला पाहतोय. अगदीच चांगल्या रीतीने सराव सुरू आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र घडलंय काय तर षटक क्रमांक 1 ची समाप्ती. धावसंख्या जाऊन पोहोचते 22च्या स्वरूपामध्ये. 18 या अंकावरती धावफलक आहे. नाणेफेक जिंकून अगदी योग्य निर्णय म्हणावा लागेल. धाडसी निर्णय आपण पाहतोय आणि हा निर्णय खूप महत्त्वाचा असतो. फलंदाजी घ्यायची की गोलंदाजी करणार की आयुष्यामध्ये निर्णय चुकले तर चुकू द्या, पण मिळणारा अनुभव हा तुम्हाला 7व्या उंचीवरती घेऊन जातो. यातील मात्र शंका नाही. अनुभवाचं भंडार तुमच्याकडे वाढत राहतं, पण चुका सतत सातत्याने करू नका. म्हणजेच मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण करणं, झेल सोडणं, या चुका जर सातत्याने झाल्या तर पायावरती धोंडा पडणं यापेक्षा मात्र वेगळं उदाहरण नाहीये. चला घाई करा प्लीज, स्पीडअप करा. अजूनही 2 सामने खेळवायचे. 3 षटकाकरता सुद्धा 20 मिनिटं जात आहेत. अतिरिक्त वेळ खर्च होतोय. जरी आज स्पर्धेचा पहिला दिवस असला तरी सुद्धा खेळाडूंनी वेळ पाळणं हे खूप महत्त्वाचं आहे. यावेळेस मात्र घडलंय काय, वाईट चेंडूची हाताळणी. फलंदाजापासून चेंडू खूपच दूर राहिलाय. खरं तर गोलंदाजाला चेंडू वाईट यॉर्कर हाताळायचा होता, पण नियंत्रण नव्हतं आणि ते नियंत्रण कुठेतरी सुटलं. त्याच्यामुळे पंच वाईटची उद्घोषणा करतात. धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 या अंकावर. षटक क्रमांक 2 अजूनही मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. मोहन काका फॅन टीम आपण पाहतोय. गोलंदाज अभि, बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. भन्नाट वेग, चेंडू निघून गेलाय. पॉइंटच्या क्षेत्रातून दणदण करतोय. घडतंय काय, परिणाम स्वरूप धावा मिळतात ते 4, देखना चौकार. वाईट +4, 5 धावा. पंच आपण पाहतोय. अखेर यष्टीरक्षक इथून मात्र बदलावा लागलाय. जर्मन पालकने संघाला जर्मन खोनी एक नाव आपण पाहतोय. आई एकविरा स्पोर्ट खोनी हे नाव सुद्धा आपण पाहतोय. पायचीची अपील घडलंय काय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि पंचांचा काय इशारा येतोय. धावा मिळतायत त्या 2 धावांच्या बढतीनं लेग बाईचं स्वरूप आपण पाहतोय. एकूण एकंदर धावा आहेत 30 या अंकावरती. 30 रन्स ऑन दी बोर्ड.
ऑन दी बिहाफ धावसंख्या इथून मात्र जोडली गेलेली आहे. लेट टू लेट बट अप टू डेट डिसिजन आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंच विनोद नाईक सर आणि त्याचप्रमाणे पंच गणेश पाटील सर, मॅन फ्रॉम पिंपळगर, तालुका क्रिकेटमधील एक नावाजलेले पंच. यावेळेस मात्र चेंडूला सीमारेषा पार धाडण्याचा प्रयत्न कव्हरच्या क्षेत्रामधून आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकाची भूमिका अतिशय योग्य आपल्याला पाहायला मिळाली. तत्पूर्वी धावा एकूण एकंदर जोडल्या जात आहेत त्या 2 आणि या 2 धावांच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 32 या अंकावर. लॉस ऑफ 0 विकेट्स. अद्यापही एकही फलंदाज बाद झालेला नाहीये गावदेवी धोंडावडोली संघाचा. यावेळेस मात्र काय घडलंय पुन्हा एकदा आपण पाहतोय. बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती एकूण एकंदर 33 धावा. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. बी रेडी, बी फास्ट. प्लीज जरा घाई करा. वेळ अतिरिक्त खर्च होतो याची आपण नोंद घ्या. वारंवार तीच सूचना आम्ही करतोय कारण की आयोजक आम्हाला तीच सूचना करतायत. आमच्या पुढे सुद्धा पर्याय नाहीये. यावेळेस मात्र क्लीन बोल्ड, दांडी गोल, फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सौरभ याला. चला सौरभ कृपया धावत चला प्लीज. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे. एकूण एकंदर धावा जोडल्या गेल्या त्या 33 धावा. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 5. पुढच्या सामन्यामध्ये इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ते नाव असेल रत्नराज भोईर. खूप महत्त्वपूर्ण सामना असेल. चालू सामन्यातील विजेता संघ आणि आई एकविरा स्पोर्ट खोनी संघाकरता. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र फटका चांगला सजवला गेलाय. गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवतोय चांगल्या रीतीने. कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. चला पुढील गोलंदाज त्वरित या. जवळपास 90% सावट पसरलेला आहे सावलीचं आपण पाहतोय आणि अजूनही एक सामना खेळणं शेष आहे. आयोजकांचे प्रयत्न आहेत की तो सामना 4 षटकांचा व्हावा, पण खेळाडूंची साथ मात्र जर नसेल तर मात्र काहीच होऊ शकत नाही. कारण की वेळ पाळणं तितकंच बंधनकारक आहे तुमच्या आमच्या सर्वांकरता. वेळेच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर भारतीय प्रमाण वेळेनुसार 5:02 झालेली आहेत. धावसंख्या आहे फलकावरती 33 धावा. 33 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज विनीत आलाय आणि नवीन फलंदाज आलाय फलंदाजी करण्याकरता. आपण पाहतोय सौरभ याला, ज्याने अजूनही अकाउंट आपलं ओपन केलेलं नाहीये. स्ट्राईक वरती आहे विराज डावकरी. आताचा फलंदाज आपण पाहतोय. हार्ट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंड आपण पाहतोय. अनेकसे खेळाडू जे या मैदानातून घडले आणि काही खेळाडू अजूनही क्रिकेट खेळतायत 40+ क्रिकेटच्या माध्यमातून. यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर निघून गेलाय चेंडू सीमारेषा पार. षटकारा करिता 6 धावांकरिता.
धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे षटकाराच्या मदतीने 39 या अंकावरती. जसा चेंडू आला तसाच त्याला भिरकावलं 6 धावांकरता षटकाराकरिता आणि या षटकाराच्या बढतीने धावफलक 39 या अंकावरती जाऊन पोहोचलंय. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत फक्त आणि फक्त एकच, कारण की विनीत याने पहिलाच चेंडू हाताळलाय आणि या हाणामारीच्या षटकामध्ये जर एकंदर जर आपण पाहिलं तर धावा येणं हे खूप आता महत्त्वाचं राहिलंय, कारण की जेवढ्या धावा जोडल्या जातील तेवढी मात्र आव्हानात्मक स्थिती दुसऱ्या इनिंगमध्ये निर्माण होईल जर्मन पालकने संघाकरिता. यावेळेस मात्र वेगाचा वापर करता आलेला नाहीये. चेंडू मात्र निघून गेलाय ठीक यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू, डॉट बॉल, सुरेख गोलंदाजी. गोलंदाज विनीत कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. पहिलं यश तर मिळालंय. यावेळेस मात्र फटका फसलाय की काय? क्षेत्ररक्षक चेंडू खाली, विकेटचं पतन, फलंदाज बाद. धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती. आपण पाहतोय 39 या अंकावरती धावफलक स्थिरावलंय. गोलंदाजाने दर्जेदार रीतीने इथून मात्र कमबॅक केलंय. योगेश दळवी फलंदाजी करता आलाय. तब्बल 3 वर्ष क्रिकेटपासून दूर राहिला, पण जास्त वेळ स्वतःला मात्र तो दूर ठेवू शकलेला नाहीये क्रिकेटपासून, कारण की दूर राहण्याचं कारण सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आपण पाहतोय मराठेपाडा येथे आणि विश्वस्त पदाची जबाबदारी योगेश दळवी यांच्या खांद्यावरती आहे. सन्माननीय श्री डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांचे प्रमुख शिलेदार म्हणून ही ओळख आहे. धावा मिळत आहेत त्या 2 आणि 41 या अंकावरती धावफलक जरूर जाऊन पोहोचलंय. पण आता मात्र या षटकामध्ये विचार केला तर एकंदर फक्त आणि फक्त 2 चेंडूंची पूर्तता करायची आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जरूर झेपावेल. एक टप्प्याखेर चेंडूची फेकी. धावा मिळत आहेत त्या 2 आणि या 2 धावांच्या बढतीनं 43 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. एकेरी दुहेरी धावा जरूर जोडल्या जात आहेत आणि त्या दृष्टिकोनातून ही धावसंख्या सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे, कारण की क्रिकेटची जीवनवाहिनी आपण पाहतोय एकेरी दुहेरी धावा आणि मुंबईची जीवनवाहिनी ती म्हणजे लोकल आपण पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाहीये. चेंडू ट्रॅव्हल होतोय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. 2 धावा जरूर मिळतील. या 2 धावांच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 45 या अंकावरती आणि जिंकण्याकरता 46 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. तो मात्र कशा रीतीने होईल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होतील रवी मांजरेकर सर. आणि जर्मन पालकने संघाला विनंती आहे आपण लगेचच डगआउटच्या दिशेने रवाना व्हायचं आहे, जेणेकरून आपल्याला पुढील सामना खेळवण्याकरता उशीर होणार नाही आणि तुमचे फलंदाज येण्याकरता अवकाश होणार नाही. संधी देऊया प्रणित माळी यांना.
बॅटर पालकना संघ आपण लगेचच पाठवायचे आहेत. क्षेत्ररक्षण सजवायचे धोंडावडवली संघ. आपल्याला अजून एक सामना खेळायचा आहे. आई एकविरा खोनी संघाचा संघनायक आपण सज्ज राहायचं आहे आणि ते सज्जच आहेत. तर सकाळचं सत्र त्यांनी गाजवला होता. काय ती फलंदाजी. डीजे एकविरा रियान्सचे काका उत्तम ऑपरेटर आहेत प्रणित माली. आजच्या दिवसामध्ये त्याने आमच्या आवाजाची काळजी घेतली, प्रेक्षकांचे मनोरंजन केले आणि रियान्सचे पप्पा आज एकविरा पालखी सोहळ्यामध्ये आनंद लुटतायत. या सामन्याचा आनंद सुद्धा ते लुटतायत. पालकले चला रे दादांनो चला. सकाळच्या क्षेत्रामध्ये आई एकविरा ग्रुप खोणी या संघाचा एक धडाकेबाज फलंदाज रत्नराज एका सामन्यामध्ये 25 तर दुसऱ्या सामन्यामध्ये तब्बल 58 धावा कुठून काढल्यात. वैयक्तिक पहिल्याने संघासाठी पहिले षटक हाताळण्यासाठी आले राहुल दळवी आणि त्याचा सामना पाहूया कुठला फलंदाज करेल. चला जास्ती वेळ दौडू नका, लगेचच क्षेत्ररक्षण लावून सज्ज झाले फलंदाज. आपण आपली जागा पकडा. पंच आहेत गणेश पाटील आणि स्क्वेअर लेगचे पंच आमचे विनोद नाईक. चेंडू एकच दिला जाईल मित्रांनो. गोलंदाज राहुल दलवी याची ख्याती. राहुल दलवी दोन्ही बाजूला चेंडू वळवी. पाहूया कशा पद्धतीने आता महत्वाचा हा सामना आहे आणि या सामन्यामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. धावांची आवश्यकता 18 चेंडू आणि 46 धावा. 15.33 ची सरासरी. स्ट्राईकवर विनीत हवेत चेंडू क्षेत्ररक्षक पुढे सरसावतो, चुकी होणार नाही. पहिल्या चेंडूवर बाद होतोय फलंदाज कोण विनीत. बॅक टू पॅव्हेलियन. सायनाथ यांनी कुठल्याही प्रकारची चुकी न करताना हा झेल पकडलेला आहे. तंबूच्या रस्त्याला पाठवलेले फलंदाजाला धावसंख्या 1-0 आहे. 46 धावांची आवश्यकता आहे तर सुरुवातीपासून मोठे फटके मारावे लागतील टीम पालकने सांगाला आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्नाच्या नादाचा झेलचित्र रूपाने बाद झाला फलंदाज विनीत. बॅक टू पॅव्हेलियन. नवीन फलंदाजाला यश. आता थोडीशी फलंदाजामध्ये थोडीशी चेंजिंग पाहायला मिळाली. मगाशी दोन्ही जयेश पाटील सलामीला आले होते परंतु जयेश सिनेर हा थोडासा थांबलेला आहे. चांगला चेंडू खेळून काढल्यापर्यंत धावचित करण्याची संधी आली परंतु चेंडू हातातून सटकतो. एक धाव पूर्ण केलेले. अकाउंट ओपन करतो यश. धावसंख्या 1-1. दोन्ही एकाच ग्रामपंचायत मधील संघ आमने सामने खेळताना आपण पाहतो. एका बाजूला पालक ने तर एका बाजूला धोंडावडवली. या संघातील विजय संघ आई एकविरा खोनी संघाशी 2-2 हात करेल. राहुल हवे चेंडू संघाला धोका बिनधास्त ठोका आणि तो ठोका आलेले जयेश ज्युनियर याच्या बॅटमधून. षटकार 6. या 6 धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 1-7. राहुल पुन्हा एकदा सज्ज आहे. बॅटची काढा घेतली. क्षेत्ररक्षकाची थोडीशी बिंबेरी उडाली. एकच धाव मिळेल. बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. एका धावाने धावसंख्या झाली 1-8. आठ धावा झालेत. पहिले षटक चालू आहे. जिंकण्यासाठी 46 धावांचा डोंगर उभा केलाय गावदेवी स्पोर्ट धोंडावडवली संघाने. राहुल ओर द विकेट.
थोडा वेळ हवे चेंडू क्षेत्ररक्षक आहे सौरभ, चुकी होणार नाही आणि दुसरा गडी बाद होतोय टीम पालकने संघाचा. बॅक टू पेवलेन. यश हा बाद झालेले, त्याच्या जागेवर आलेले अभि. अजून डगआउट मध्ये जयेश सिनेर बाकी आहे. पाहूया जयेश सिनेर कशा पद्धतीने येईल, किती धावा करेल, कारण एक उत्तम फलंदाज मानला जातो पालकने संघाचा. धावसंख्या झालेले 8. 8 या धावसंख्येवर गडी बाद झाले 2. बाद होणारे फलंदाज यतीन आणि यश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि याचबरोबर षटक संपतो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम पालकने संघाची धावसंख्या झाली 2 बाद 8. 15.33 ची सरासरी होती, परंतु या षटकामध्ये रुपेश ठाकरे धावा आल्यात ते फक्त 8. त्याच्यामुळे प्रेशर वाढलंय पालकने संघावर. आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता आहे 38. आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता 12 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आहे. दुसरं षटक कोण येईल? सौरभ भोईर आणि त्याचा सामना करायला एक धडाकेबाज फलंदाज जयेश ज्युनियर. सौरभ, चला आता जास्त वेळ घेऊ नका. टीम धोंडा वडवली. आजच्या दिवसामध्ये मी तर म्हणेल नशिबाची साथ सुद्धा लाभलेली आहे आतापर्यंत धोंडा वडवली संघाला. एका चेंडूवर या चेंडूनंतर ती माहिती देईन. धावसंख्या झाली 8. बॅटची कडाके घेऊन चेंडू जागेवरच घरंगळत राहिला. धावचित करण्याची संधी आली, परंतु चेंडू हातातच ठेवला. फेकणे नापसंत दिली, कारण कव्हर व्यवस्थित दिसत नव्हती, त्याच्यामुळे चेंडूची फेक केलीच नाही आणि चेंडूवर आली 1 धाव. धावसंख्या झालेली 2 बाद 9. परेश पाटील याला पुन्हा एकदा आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहे. सकाळच्या सत्रामध्ये चांगली कामगिरी होती. आता महत्त्वाचा सामना आहे. हवेत चेंडू आहे, थोडा वेळ हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. राहुल दलवे याच्याकडून 1च धाव. आता एका दुःखाचं काम राहिलेलं नाही. 2 झेल सोडलं होतं परेशांनी, परंतु शेवटच्या क्षणी 1 पकडला. काय फटका पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्याला हुलकावणी देतो चेंडू. चेंडू जाईल सीमारसे बाहेर दणदण करीत. सीमा पार, चौकार. धावसंख्या वाढलेले, धावसंख्या 14. आजच्या दिवसामध्ये खूप चांगली गुणलेखकाची भूमिका. दर्शन खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खेळून काढलेले. क्षेत्ररक्षक पायाने अडवण्याचा प्रयत्न केला होता. धावचित करण्याची लांबी संधी आले आणि बाद. धावसंख्या झालेले 15 आणि सिद्दीक बाबे नेहमी सांगतात मरता काय ना करता. शेवटी यावंच लागलं जयेश ज्युनियर याला, सिनियर याला. जयेश सिनियर आणि एका बाजूला जयेश ज्युनियर. धावा झाल्या आहेत 15. या षटकातील काहीचे चेंडू शिल्लक आहेत. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत सौरभ भोईराचे. हवे चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पासून दूर आहे. चेंडू नाही थांबणार. एका टप्प्याने चेंडू सीमारसे बाहेर जातोय. चौकार.
धावसंख्या 19. एक चेंडू शिल्लक आहे. षटकातील सौरभ्याचा सामना करेल जयेश पाटील ज्युनियर. वैयक्तिक 17 धावावर खेळतोय जयेश. त्या 17 धावामध्ये 1 षटकार आणि 2 चौकार आहेत. पूर्णपणे धुरा सांभाळलेले जयेश ज्युनियर याने एका हाती किल्ला लढवताना दिसतो. पण हा चेंडू उजव्या स्टेजच्या बाहेर पंच दंडित करतायत गोलंदाजाला. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल गोलंदाज सौरभ याला. एका धावने वाढ झालेली, एका धावने धावसंख्या झालेले 20. आता चेंडू शिल्लक आहेत 7 आणि 7 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता आहे 26. हा निर्णायक चेंडू. ह्या चेंडूवर एखादा जर मोठा फटका आला तर कमबॅक करेल पालकना संघ. आणि प्रयत्न चालला होता. लो फुलटा चेंडू आता खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे रोहित. एकच धाव मिळते. एका धावाने षटक संपतोय. दुसरा 2 षटकाची समाप्ती पालकने संघाची धावसंख्या झालेली आहे 3 बाद 21. आता चेंडू आहेत. टीम मीटिंग नो टीम मीटिंग. आपल्याला ठाऊक आहे तिसरं षटक कोणाला द्यायचं. योगेश दलवी लगेच क्षेत्ररक्षण सजवायचंय. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज विराज. फलंदाजी डाव्या हाताने करतो परंतु गोलंदाजी उजव्या हाताने. जसं काय गोरसाई गावचा सुपुत्र पवन केने आपण नेहमी पाहतोय उजव्या हाताने फलंदाजी करतो आणि डाव्या हाताने गोलंदाजी करतोय. त्याच पद्धतीचा हा गोलंदाज विराज दळवी. राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा करताना समोर फलंदाज आहे जयेश ज्युनियर. धावसंख्या झाले किती तर धावसंख्या झाले 21. 3 बाद 21. 6 चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे. विराज चांगला चेंडू. या फटक्याची आवश्यकता आहे टीम पालकने सांगायला परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे. ते जयेश सिनियर थोडासा स्लिप होतो त्याचा. उदोंड ज्युनियर त्याचा फायदा होतोय टीम धोंडावडर सांगायला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण या चेंडूवर धाव आले फक्त 1. धावसंख्या झाले 22. आता चेंडू शिल्लक आहेत 5 आणि 5 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे सगळे सर्वचे सर्व चेंडू सीमारेषे बाहेर फेकून द्यावे लागतील सामना जिंकायचा असेल पालकने सांगायला तर. परंतु विराज उलटा चेंडू उडवला. चेंडू गेला आमच्या कॅमेरामॅनच्या भेटीसाठी. पंच इशारा करतात षटकार. 6. पाहतायत आमचे तिसरे पंच. फेर डिलिव्हरी. तर चेंडू शिल्लक आहेत ते 4 आणि 4 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडूमध्ये 18. षटकार आला ना हा. सोडावेल हवेत चेंडू आहे. रोहित चेंडूच्या पुढे सरसावतोय. धावा मिळतील फक्त 1. आता एका दुःखाचं काम राहिलेलं नाही. हा चेंडू शिल्लक आहेत आता 3 आणि 3 चेंडूमध्ये 17 धावांची. मित्रांनो सामना अजून संपलेला नाही कारण एका बाजूला जयेश ज्युनियर हा खेळपट्टीवर सज्ज आहे. चेंडू 3 धावांची आवश्यकता 17. म्हणजे 3 चेंडू सीमारेषे बाहेर फेकावे लागतील सामना जिंकायचा असेल तर. हो हो हा चेंडू वाईट उजव्या स्टीच्या बाहेर. ये बसने का तरीक नाही भाई. फलंदाजाला थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. पंचांनी गोलंदाजाला दंडित केलाय आणि एका धावाने धावसंख्या वाढलेल्या. धावसंख्या झाल्या 30. चेंडू शिल्लक आहे 3. 3 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. 3-16. चला 3-16. सामना अजूनही संपलेला नाही. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकून होत नाही तोपर्यंत कुठलाही भाकीत करू शकत नाही. पुन्हा एकदा उजवेष्टीच्या बाहेर वारंवार लगातार दुसरा चेंडू वाईट आहे. आता 3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. सामना आता हळूहळू का होईना पालकण्याच्या दिशेने जातोय की काय.
विराज. चांगला फटका आहे क्षेत्ररक्षक आहे तिथे साईनाथ. दुसरी धाव घेण्याचा नाग प्रयत्न आणि ज्या फलंदाजाला बाद करायचं ना त्याच साईडने आणि योगेश याला सुद्धा माहिती असताना एक मोठी चुकी केली, कारण तुम्ही जेव्हा बेल्स ला चेंडू लावताना तेव्हा ती बेल्स जमिनीला पडलीच पाहिजे. या चेंडूवर धावा किती आल्या सर? 2 धावा आल्यात. म्हणजे आता 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची आवश्यकता आहे 13. थोडंसं हलक्यात घेतलं की काय योगेश दलवी यांनी. पंचांना त्रास नाही द्यायचा या उद्देशाने थोडंसं सोपं कार्य करायला गेलं आणि ते माग ठरतंय की काय. एखादा खराब चेंडू सामन्याचे चित्र बदली करू शकतो. तर 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. एक निर्णायक चेंडू. हवेत चेंडू आहे परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे. 1 धाव पूर्ण धावसंख्या 1 ने वाढलेली झाली 34. आता 1 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. हवेत परंतु क्षेत्ररक्षक